भीम जयंतीमधील भाषणाची सुरुवात नेमकी कशी करावी? तर तुम्ही ज्यावेळेस भाषणाला सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्ही सर्व महापुरुषांची नावं घेऊन भाषणाची सुरुवात करू शकता. जसं की अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, अन्यथा तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवराय. ज्या राजानं आरक्षणाची मुहूर्तमेढ रवली आणि त्याच आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना, इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषानं केलं, ते राजश्री शाहू महाराज. ज्या महापुरुषामुळे आज आम्ही मानाचं, अभिमानाचं नव्हे नव्हे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो, ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोवाडे ज्या महापुरुषानं थेट विदेशात पोहोचवले, ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्यादेवी, अशा सर्वच महामातांना, महापुरुषांना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनम्र असं अभिवादन करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो. अशा प्रकारे तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता.